हर हर महादेव। तर मित्रांनो, श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि पहिला श्रावण सोमवारी आपण आलोय श्री क्षेत्र कुणकेश्वर, कोकणची काशी असं समजलं जाणारं हे आपल्या देवगड तालुक्यातील जागृत देवस्थान आहे। मित्रांनो, या श्रावण महिन्यामध्ये आपण देवगड तालुक्यातील जी शिवमंदिर आहेत ती संपूर्ण कव्हर करणार आहोत, ती तुमच्या समोर घेऊन येणार आहोत। तर या श्रावण महिन्यामध्ये या सर्व मंदिरांचं दर्शन आपल्या सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्की घ्या। आपण मुख्य गेटकडे आलो या ठिकाणी आणि समोर इकडे पार्किंग आहे, पण इथे शक्यतो गाड्या लावू नका, आता गर्दी कमी आहे म्हणून या ठिकाणी गाड्या लावलेल्या आहेत। आणि आपल्यासोबत आहे स्वप्नील पाटकर, ग्रामीण कोकण यूट्यूब चॅनल क्रिएटर। तर स्वप्नील देखील व्हिडिओ बनवतोय आणि कुमार अनुभवने। तर पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी पूजेचं साहित्य घेऊया। तर त्या ठिकाणी इकडे सर्व दुकानं आहेत, तर तिकडे आपण जाऊया। तर इकडे दादा असतात, तर हे फुलं वगैरे विकतात। दादा, हे फुलाचं करंडो किती रुपया? 50 रुपये। 50 रुपये, ओके। तर हे आपण एक घेतो। तुमका पण जर इकडे प्रसाद आणि फुलाचे करंडे वगैरे हवे असतील तर या ठिकाणी या दादांकडून तुम्ही घेऊ शकता। मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेश केल्यानंतर इकडे चप्पल स्टँड असा, तर या ठिकाणी चप्पल वगैरे काढू शकता। मस्त सुंदर असा लॅटराइट क्लॅडिंगचा या ठिकाणी प्रवेशद्वार असा। आणि इकडे कुणकेश्वर मंदिरातले जे पूजा विधी होतात तर त्यांची सर्व माहिती दिलेली असा। तर नक्की तुम्ही कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टला कॉन्टॅक्ट करा। आणि आता आपण चाललो मंदिरामध्ये। तर मंदिराचा जो आवार असतो तो पूर्ण प्रशस्त असा आणि या आवारात खूप सारी मंदिरं असत। तर आपण आता कुणकेश्वर मंदिराच्या सभामंडपाच्या समोर असावं। इकडे दीपमाळ असा आणि नंदी असत। श्रावण सोमवार निमित्त या ठिकाणी वरती मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, कारण पावसामध्ये भाविकांना या ठिकाणी दर्शन रांगेत उभं राहता यावं। आणि या ठिकाणी दर्शन रांगा आहेत आणि इथून आपण कुणकेश्वर मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश करतोय। तर आज आम्ही आलो आहे आता 8:30 वाजता आणि गर्दी थोडीच आहे। सभामंडपाच्या बाजूलाच या ठिकाणी देणगी कक्ष आहे। जर कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टला तुम्हाला देणगी द्यायची असेल तर या ठिकाणी या काउंटरवर तुम्ही देणगी देऊ शकता। आज श्रावण सोमवार निमित्त या ठिकाणी मंदिरातील सभामंडपात खूप सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे, खूप सुंदर। आणि खूप सारे भाविक या ठिकाणी दर्शन घेत आहेत। सभामंडपातून वर आल्यानंतर समोरील प्रवेशद्वार आहे आणि खूप सुंदर असं डिझाईन केलेलं आहे। गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत, त्याच्यानंतर दरवाजा देखील खूप सुंदर असा मार्बल आणि लाकडी दरवाजा आहे, सुंदर कोरीव काम केलेला। आज श्रावण सोमवार निमित्त या ठिकाणी संपूर्ण भाविकांची गर्दी आहे। आणि या ठिकाणी समोर गाभारा, तर गाभाऱ्याला देखील खूप सुंदर अशी कलाकुसर केलेली आहे आणि खूप सारे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी रांगेत आहेत। त्यासोबत इथे अभिषेक वगैरे पूजा या सर्व सुरू आहेत, तर त्यासाठीचे सर्व भाविक या ठिकाणी पूजा वगैरे करत आहेत। तर आपण नुकतंच दर्शन घेतलं या ठिकाणी आणि इथून आता आपण बाहेर जाणार आहोत। दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडलो, तर इकडे प्रसाद असा, तर ते प्रसाद घेऊया। ओके, आणि आता इकडून आपण चाललो समुद्रावर। हां, तर आताच आपण दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि या ठिकाणी समोरच आहे जे तुळशी वृंदावन ते नारायण निळकंठ अमात्य यांचं समाधी स्थळ आहे आणि त्याच्याच बाजूला या ठिकाणी सुंदर असा कुणकेश्वर बीच। तर सर्व भाविकांना एक नम्र विनंती आहे की सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी समुद्राला उधाण सुरू आहे, त्यामुळे कृपया कोणीही बीचवर जाऊ नका, कारण लाटांचा जोर खूपच आहे आणि त्याच्यानंतर इकडून देखील जे पाणी येत आहे तर त्यामुळे संपूर्ण बीचवर खूप जास्त प्रमाणात पाणी आहे आणि लाटांचा जोर देखील जास्त आहे। त्याच्यानंतर इकडून ज्या जाणाऱ्या पायऱ्या आहेत त्याच्यावर देखील शेवाळ साचलेला आहे, त्यामुळे तुम्ही घसरू शकता। सो सर्व भाविकांना विनंती आहे या ठिकाणी समुद्रावर जाण्याचा प्रयत्न करू नका। तर आपण आता कुणकेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी मंदिर परिसरात जी इतर मंदिर आहेत त्या ठिकाणी आता आपण दर्शन घेणार आहोत। मित्रांनो, कुणकेश्वर मंदिरामध्ये तुम्ही 12ही महिने कधीही भेट देऊ शकता। महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी जत्रा भरते, तर खूप सुंदर असा हा परिसर आहे। इथे बेंच देखील आहेत आणि या बेंचवर बसून
या ठिकाणाहून तुम्ही कुणकेश्वर बीचचा मस्तपैकी असा व्ह्यू एन्जॉय करू शकता. सूर्योदयाच्या वेळी, सूर्यास्ताच्या वेळी खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी असतं. तर आपण आता हे जे परिसरातील मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये दर्शन घेऊया. तर ज्यावेळी महाशिवरात्रीची यात्रा असते तर इथे सर्व मंडप असतो आणि या दर्शन म्हणजे इथून हे जे प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून सर्व भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येतं. तर सर्व बाजूने कुणकेश्वर मंदिराचा व्ह्यू तर एकदम सुंदरच दिसतो. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. त्याच्यावरचं बांधकाम वगैरे बघा, खूप जुनं बांधकाम आहे, सुंदर. आणि त्याच्याच बाजूला आहे श्री जोगेश्वरी मंदिर. तर या ठिकाणी आपण आता दर्शन घेऊया. श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात आलो, जोगेश्वरी देवीच्या मंदिरात आलो. तर खूप सुंदर अशी या ठिकाणी जोगेश्वरी देवीची मूर्ती आहे आणि सर्व भाविक या ठिकाणी दर्शन घेतात. कुणकेश्वर मंदिरात या ठिकाणी भैरव श्रीदेवी जोगेश्वरी मंदिराच्या समोरच दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे. त्याचसोबत इतर देखील मंदिरं आहेत. तर या ठिकाणी देखील तुम्ही नक्की दर्शन घ्या. जे मंदिर देवस्थानचं ऑफिस आहे तर या ठिकाणी ऑफिस आणि भक्त निवास इकडे आहे. तर त्या ठिकाणी देखील तुम्ही राहू शकता आणि जर तुम्हाला काही मदत पाहिजे असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर संपर्क करू शकता. या ठिकाणी मंदिर देवस्थानचं ऑफिस आहे. त्यानंतर या ठिकाणी विहीर, स्वच्छतागृह हे देखील सर्व सोयीयुक्त आहे. तर या ठिकाणी आता आपण आलो आहे श्री समाधी मंदिर. तर आपण इलो समाधी मंदिरात. तर इकडे देखील आपण दर्शन घेऊया. नंतरचं मंदिर आहे श्री भैरव मंदिर. तर आपण भैरव मंदिरामध्ये देखील दर्शन घेऊया. तर इथे देखील शिवलिंग आहे. श्री भैरव मंदिराचं बांधकाम देखील खूप सुंदर आहे. या ठिकाणी सर्व लाकडी कोरीवकाम केलेलं आहे, खूप सुंदर. तर हा छोटासा असा सभा मंडप आणि आतमध्ये आहे गाभारा, ज्या ठिकाणी श्री भैरव बाबांचं शिवलिंग आहे. तुम्ही कुणकेश्वरला जर येत असाल तर या ठिकाणी सर्व ST बसेसचं वेळापत्रक दिलेलं आहे. देवगड आगार, सावंतवाडी आगार, विजयदुर्ग, मालवण आणि रत्नागिरी या सर्व आगारातून कुणकेश्वरसाठी बसेस येतात. त्याचसोबत वर्षभरामध्ये या मंदिरामध्ये कोणकोणते कार्यक्रम साजरे होतात तर त्यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर या संपूर्ण कार्यक्रमांना देखील तुम्ही कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकता. आणि त्याचसोबत या ठिकाणी सर्व पूजाविधी वगैरे होणार असतात. तर त्यासाठी तुम्ही श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्याशी संपर्क करू शकता. श्री मंडलिक मंदिर. तर हे देखील खूप जुनं आणि प्राचीन असं मंदिर आहे. तर या ठिकाणी देखील एक शिवलिंग आहे. तर याचं आपण आता दर्शन घेऊया. मंडलिक मंदिरानंतर आपण आलो आहे श्रीदेव नारायण मंदिरामध्ये. तर या ठिकाणी श्रीदेव नारायण यांची खूप सुंदर अशी पाषाणी मूर्ती आहे. आपण आता आलो श्री गणपती मंदिरामध्ये. तर या ठिकाणी गणपती बाप्पांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तर या ठिकाणी देखील तुम्ही दर्शन नक्कीच घ्या. तर आपण आता मंदिरातून दर्शन घेऊन निघालो. इतर सर्व परिसरातील मंदिरांचं देखील दर्शन झाला. तर पावसाक सुरुवात झाली आहे, मध्येच मोठी सर आली, तर त्यावेळी थांबलेलं. तर मित्रांनो, आता पुढच्या भागात आपण अजून एका शिवमंदिराची व्हिडिओ बनवतो, त्याची माहिती घेतलो. तर ती व्हिडिओ देखील नक्की बघा. ही आता मी व्हिडिओ इकडेच एंड करतोय. तर ही व्हिडिओ तुमका कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. त्याचसोबत जर चॅनलला नवीन असाल तर आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.